स्वाती एका मुलाबरोबर अल्ट्रा थिएटर बाहेर बोलताना दिसली. ऑफिसमध्ये जाते सांगून तू कोणाबरोबर सिनेमाला गेली होतीस? मी विनायक पै. खरं म्हणजे मी माझ्या मुलीसाठी अर्पितासाठी स्थळ शोधतोय आणि त्यासाठी खूप मोठ्या आशेनं तुमच्याकडे आलो होतो. माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. अच्छा, स्वाती शहाणे नाव आहे तिचं. ये तुझं स्वातीशी कधीही लग्न होणार नाही. आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे खरं आहे, पण आम्ही जे काय करू ते तुम्हाला विचारून तुमच्या संमतीने. तुमच्या लग्नाला माझी संमती कधीच मिळणार नाही. आईबाबांच्या अशा वागण्याने ना पूनम घरातून पळून गेलीये. बाबांनी जबरदस्ती केलं तर मी सुद्धा. ती साहिलला भेटायला नाही गेली तर ती साहिल बरोबर पळून गेलीये. अहो चला ना, आपण जाऊया, शोधूयात तिला. मला तर हे लक्षण ठीक दिसत नाहीये. ती फोन कसा बंद करेल? तुम्ही कितीही म्हणा बाबा, पण स्वातीताई सुखरूप आहे हे कळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. प्लीज ची मदत करा. बाबा फार चिडलेले आहेत आणि ते काहीच करणार नाहीयेत. पण आई खूप काळजीत आहे. प्लीज ताईला शोधून काढा. आपण शोधायचं काय आणि करायचं काय? हो ना. आणि स्वाती आणि साहिल दोघेही सज्ञान आहे आणि ते स्वखुशीने पळून गेले. मग आपण. आणि मॅडम, सानेंच्या केसमध्ये तुम्ही तसंच सांगितलं ना त्यांना? हो, पण त्या केसमध्ये पूनम तिच्या नवऱ्याबरोबर सेफ आहे हे तरी कळलं का? स्वातीताई साहिल बरोबर आहे हे तरी कन्फर्म होऊ द्या ना मॅडम. आपण स्वातीचा शोध घ्यायलाच हवं. ती साहिल बरोबर आहे आणि सेफ आहे हे कळायला हवं. तिचा फोन बंदही असे अनेक अर्थ असू शकतात. कदाचित ते दोघंही अडचणीत असतील, किंवा कदाचित साहिलने स्वातीला फसवलं असेल तर. पण मॅडम, स्वातीताई कुठे असेल, ती कशी असेल, तिला प्लीज शोधून काढा. मला तिला भेटायचं. ती बघ, शांत हो. ही फक्त शक्यता वर्तवली. बस बस. आभा, मला सांग, साहिलचा स्वभाव कसा? आमची कधी भेट झाली नाही, पण स्वातीताई नेहमी त्याच्याविषयी चांगलंच बोलायची. पण साहिल स्वाती समोर चांगलं वागण्याचं नाटक करत असेल तर? तुझ्याकडे त्याचा नंबर आहे? नाही, पण तो अक्षय सोसायटीत राहायचा एवढंच माहिती आहे. ठीक आहे, सिद्ध, त्याच्या ऑफिसचा पत्ता शोधून काढ आणि तिथे जाऊन चौकशी कर. बंडू, राकेश आणि समीरला घेऊन त्याच्या घरी जा. तिथे चौकशी करा. काही माहिती मिळते का बघा. हो मॅडम. त्या साहिलला घेतल्याशिवाय तिथनं हलणारच नाही. आभा, आता तू घरी जा. मी तुझ्या आई बाबांना नंतर येऊन भेटेन. तुझा पत्ता देऊन ठेव मला. पाठवलं ऍड्रेस. तू अरुण सान्यांच्या इथे राहतेस? हो, ते आमचे शेजारीच आहेत. त्यांनीच मला इथे पाठवलंय. कोणाला फोन लावतेस? आभाला. आभाला? कुठे गेली आहे ती? मला माहित नाही, लायब्ररीत गेली असेल. अगं मग तिला विचारायचं नाही का? मला न सांगता ती बाहेर गेलीच कशी? तुम्ही त्यावेळेला घरात होतात का? अगं मग तू का नाही विचारलंस तिला? तू होतीस ना घरात. हे बघ, असं दुर्लक्ष करण्याचा आणि अतिविश्वास टाकण्याचा काय परिणाम होतो हे स्वातीवरून कळलंय ना तुला? खरंच हो? का वागली असेल स्वाती असं? म्हणूनच सांगतोय, आभावर तरी नीट लक्ष ठेवायला हवं. लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं? 24 तास तिच्या मागे फिरायचं का तिला घरात डांबून ठेवायचं? आधी स्वाती गेल्यापासून जीव थाऱ्यावर नाही माझा.
तुम्ही वडील आहात, नातं तोडून कठोर वागू शकता. पण ती आई आहे हो तिची. पोरीसाठी जीव तुटतो माझा. कार्टीनं तोंडाला काळं फासलं, घराची अब्रू मातीच मिसळली, तरी सुद्धा तुला तिचंच कौतुक. काय मनोहर, आम्हाला नावं ठेवत होतस ना? तुझ्याही मुलींनी तेच केलं. काय उपयोग झाला तुझ्या त्या बंधनांचा, शिस्तीचा आणि नियमांचा? अरुण भाऊजी, असं का बोलताय तुम्ही? आधीच आम्ही किती टेन्शन मध्ये आहोत. आता कळलं कसं वाटतं ते? ज्याचं जळतं त्याला कळतं. काल आम्ही सुद्धा टेन्शन मध्ये होतो, याने आमच्या मनाचा विचार केला? काय शेजार धर्म दाखवला यांनी? मनोहर भाऊजी, टोमणे मारताना तुम्ही विसरलात, आम्ही जात्यात होतो पण तुम्ही सुपात होतात. माफ करा वंदना वहिनी, हे सगळं ऐकवायचा आमचा हेतू नव्हता. आम्हाला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. पण त्या दिवशी मनोहर जे काही बोलला ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. आता आमची पूनम सुरक्षित आहे हे तरी समजलंय, पण तुमच्या स्वातीचं काय? पण तिचा ठाव ठिकाणा शोधायचा प्रयत्न तरी केलात का? अहो, मी यांना खूप सांगितलं, पण हे ऐकतच नाहीयेत. काय हे मनोहर, आता तरी समजुतीने घे. ए, तुम्हाला शहाणपणा शिकवू नकोस. आमचं आम्ही बघून घेऊ. चल निघा. हो, राहू दे वहिनी, आम्हाला वाटलं होतं आता तरी हा दुसऱ्याचा ऐकेल, पण काही उपयोग नाही. आम्हाला शेजार धर्माचा फार पुळका. अरे हो मनोहर, आभाची काळजी करू नकोस. ती तुझ्यापेक्षा जास्ती समजूतदार आहे, समजलं? चल का. हा अरुण असं का बोलला? तुम्ही सगळे एक झालात आणि मला मूर्ख बनवताय. हे बघ, आभाच्या बाबतीत मी जे काही ठरवतोय ना ते योग्य ठरवतोय, समजलं? मला कुणातही सल्ल्याची गरज नाहीये. मनोहर शहाणे आणि अरुण साने दोघेही शेजारी. दोघांच्याही घरातून लग्नाचं वय झालेल्या मुली पळून गेल्या. साने काकांची पूनम सेफ आहे हे कळलंय, पण स्वातीचं काय? स्वाती खरंच साहिल बरोबर आहे? आणि जरी साहिल सोबत असली तरी ती सेफ आहे का? सीट साहिलच्या ऑफिसमध्ये चौकशी करतो. बंडू, राकेश आणि समीर त्याच्या घरावर लक्ष ठेवून. पण ही स्वाती सापडेपर्यंत मला चैन नाही पडणार, कारण तिने तिचा फोन सुद्धा बंद ठेवला. हे घरून कोणी फोन करून त्रास देऊ नये म्हणून. पण मग त्या रात्री तिने स्वतःहून मनोहर काकांना फोन का केला असेल? थांब. कुठे गेली होतीस? मी खाजगी गुप्तेर अस्मिता मॅडमकडे गेले होते. त्या स्वातीताईला शोधतायत. हा आगाऊपणा करायला तुला कोणी सांगितलं होतं? मी नाही म्हणालो होतो ना, मग का गेलीस तू? कारण तुम्ही सांगता तसं स्वातीताईशी मी नातं नाही तोडू शकत. स्वाती इतकं वाईट वागली तरी माझ्यापेक्षा तुला ती जवळची वाटते. मग तू सुद्धा या घरात राहू नकोस. चल निघ. निघ निघ. हो, बदला स्वतःला आता. आधीच एका मुलीला पारखे झालं आपण. ती चूक निदान या मुलीच्या बाबतीत करू नका. अरे, तुम्ही दोघी डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काय बोलताय? चूक स्वातीची आहे आणि तुम्ही दोघी मला दोष देताय. ठीक आहे, मग असं असेल ना तर या घरात तुम्हाला राहता येणार नाही. चला निघा दोघी, निघा. हो, थांबा काका. काका, आभा माझ्याकडे आली कारण तिला स्वातीची काळजी वाटते. आणि तुम्हाला जर खरंच स्वातीची काळजी वाटत असती ना तर त्या रात्री तुम्ही तिचा फोन उचलला असता.
आणि तिचा जर फोन उचलला असता ना तर आता स्वाती कुठे आहे, कशी आहे हे आपल्याला कळलं असतं. आय सी. म्हणजे तुम्ही अस्मिता मॅडम, स्वाती साहिल बरोबर पळून गेली आहे आणि तुम्ही उगाच स्वाती संकटात असल्याचा बागुलबुवा निर्माण करताय. स्वाती साहिल बरोबर आहे याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? हे बघा, मला स्वातीची केस तुमच्याकडे द्यायची नाहीये, म्हणून मला पुरावे गोळा करण्यात कुठलाही इंटरेस्ट नाहीये आणि तुम्ही ते गोळा करू नका. हा तपास करायला माझी परवानगी नाहीये. कारण कळू शकेल? मला गावभर या गोष्टीची जाहिरात नको आहे. फुकटची बदनामी नको आहे मला. काका, मी केस सॉल्व्ह करत असताना संबंधित व्यक्तीची बदनामी होणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेते आणि मुळात संकटात सापडलेल्या मदत करण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये. ज्या क्षणी मला कळेल स्वाती साहिल बरोबर सुखरूप आहे त्या क्षणी मी हा तपास थांबवेन, पण तोपर्यंत मला कोणीही माघार घ्यायला लावू शकत नाही, अगदी तुम्ही सुद्धा. एक्सक्यूज मी. हा बोल सेत. हां मॅडम, साहिलच्या ऑफिसमधून कळलं की त्याने कालच नोकरी सोडली. काय? तुम्ही साहिलचा शोध चालू ठेवा. ओके, बाय. साहिलने कालच नोकरी सोडली. स्वाती बरोबर पळून जायला त्यांनी नोकरी सोडली असणार. कसं शक्य? आणि नोकरी सोडून तो संसार कसा करणार होता स्वातीच्या जीवावर? त्याची तीच लायकी आहे. नाही काका, याचा अर्थ कदाचित त्याला आत्ता स्वातीशी लग्न करून संसार करायचा नव्हता. कदाचित त्याला मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही जाऊ शकता. बाबा, आता तरी तुमचा हेकेखोरपणा सोडा. तुम्हाला काही नसेल करायचं ना तर नका करू, पण अस्मिता मॅडम शोध घेत आहेत ना त्याच्या तरी आड नका येऊ. आभार. शांत. हे बघ, आत्ता काका कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, त्यामुळे त्यांचं बोलणं मी मनाला नाही लावून घेणार. मी साहिल आणि स्वातीचा शोध घेईन आणि मला खात्री आहे शोधलं की सापडतच. बोल बंडू. काय? साहिल रूमवर परत आलाय आणि स्वाती? ठीक आहे, साहिलला घेऊन आपल्या घरी ये. कुठे माझी स्वाती? साहिल त्याच्या रूमवर परत आलाय, पण स्वाती त्याच्यासोबत नाहीये. कुठे गेली असेल माझी स्वाती? अहो, तिला शोधायला पाहिजे. सांगा ना, कुठे गेली असेल, काय करत असेल ती? शांत व्हा. साहिलकडून सगळं कळेल. स्वाती कुठे आहे हे त्याला सांगावंच लागेल. मॅडम, मी खरं सांगतोय, मी स्वाती बरोबर नव्हतो. पळून जाण्याचा विचार पण माझ्या डोक्यात नाही आला. मग त्या दिवशी दुपारी स्वाती तुझ्या घरी का आलती? आणि बॅग घेऊन तू तिच्या बरोबर कुठे गेला होतास? सांगतो, स्वाती माझ्या घरी आली होती हे बरोबर आहे, पण ती मला सांगण्यासाठी आली होती की आता आपण दोघांनी भेटायला नको, कुठे एकत्र बाहेर पण पडायला नको, कारण तिच्या बाबांची तशी इच्छा आहे. मी तिला ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. नंतर मग मी माझी बॅग घेऊन बाहेर पडलो, कारण मला गावी जायचं होतं. माझी आई आजारी आहे मॅडम. तुझी आई आजारी आहे म्हणून गावी गेलता? हो. फोन नंबर दे. फोन नंबर दे घरचा आणि पत्ता दे. चल. कुठल्या एसटीने गावाला गेला होता? किती वाजता पोहोचली एसटी गावाला? कधी निघाली? मी एसटी स्टँड वरून घरी कसा गेलास? एक मिनिट, मी सांगतो. प्लीज तुम्ही असे प्रश्न नका ना विचारू मला. माझ्या घरी फोन करा, त्यांना विचारा हवं तर. डायल करून दे. हो, ठीक आहे. मॅडम, हे बघा, त्या दिवशी मी बोरिवली चिपळून गाडी पकडली. तिथं मी पेणला उतरलो आणि तिथून रिक्षेनं माझ्या घरी गेलो. माझ्याकडे तिकीट पण आहे बसचं, तुम्हाला दाखवतो. समीरला बोरिवली एसटी स्टँडवर चौकशी करायचं.
नोकरी का सोडलीस तू? मला नवीन नोकरीची ऑफर आली मॅडम म्हणून. थापा मारतोय हा. आणि काय रे, तुझी आई आजारी आहे ना? हो. मग लगेच परत कसा आलास? नाही, थापा नाही मारत मॅडम, खरंच सांगतो मी. माझी आई आजारी होती हे खरं आहे, पण आज सकाळी माझ्या आईला जरा बरं वाटायला लागलं म्हणून मी घरातून निघालो आणि मला नवीन नोकरीवरती काही फॉर्मॅलिटीज पण कम्प्लीट करायच्या होत्या म्हणून मी आलो इथे. हो का? हो. म्हणाली त्याच्याकडून नवीन ऑफिसचा नंबर घे आणि जरा चौकशी कर. नवीन ऑफिसचा नंबर असेल ना तुझ्याकडे? हो आहे ना. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. स्वातीला कुठे ठेवलेस? बोल. तू माझ्याशी फार वेळ खोटं बोलू शकत नाहीस का? तुझं प्रत्येक वाक्य क्रॉस चेक करून पाहणार आहे मी, कळलं? मॅडम मी खरं तेच सांगतोय तुम्हाला. तू जर खरं बोलत असशील ना तर मी तुला पूर्णपणे सपोर्ट करेन. मॅडम पण जर तू खोटं बोलत असशील तर तुझी खैर नाही, लक्षात ठेव. तुमचा का विश्वास बसत नाहीये माझ्यावरती मॅडम? मी खरंच सांगतोय तुम्हाला. स्वातीचा फोनही लागत नाहीये. काळजी वाटते मला तिची. आई, अस्मिता मॅडमचा मेसेज आलाय. साहिल बोलतोय त्याला स्वातीताईबद्दल काहीच माहित नाहीये. अगं तो खोटं बोलत असेल. स्वातीनंच त्याला खोटं बोलायला पडून तिकडे पाठवलं असेल. पण बाबा, जाऊ द्या हो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुमच्या जेवणाची वेळ झाली आहे. भूक लागली असेल ना तुम्हाला? तुमचं पान वाढते मी. ए ए ए ए ए ए ए टोमणे कुणाला मारतेस? असे टोमणे कुणाला मारतेस? अगं मी सुद्धा माणूस आहे, माणूस. दगड नाही की हैवान नाही. बाप आहे मी, स्वातीचा बाप. पानं घेते मी. अगं अगं हे बघ, मला खात्री आहे साहिलनं स्वातीला कुठेतरी लपवून ठेवलंय. तुम्ही उगाच काळजी करताय तिची. अगं अरे विनाकारण शोध घेता तुम्ही तिचा. स्वातीचा शोध घेतात. स्वातीचा काय शोध घेऊन करणार आहे? मॅडम मला अजून तुम्ही किती वेळ डांबून ठेवणार आहात इथे? तुझ्या ऑफिसमध्ये कळवले, फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला त्यांनी तुला उद्या बोलावं. पण मला आधी इथून जाऊ तर द्यात. हे बघा, तुम्हाला जर का स्वातीला शोधता येत नसेल तर मी शोधतो स्वातीला. कुठं कुठं शोधणार आहे तुला साहिल? म्हणजे असं तर नाही साहिल की तुम्हीच तिला लपवलंय आणि आमच्या समोर उगाच शोधायचं नाटक करणं. काय बोलताय तुम्ही? पण तू काय कळलं? मॅडम, हा ज्या एसटीने पेणला गेला त्या एसटीत त्याच्याबरोबर एक पोरगी होती आणि हा जिथं उतरला ती पोरगी पण तिथंच उतरली. आणि मी चौकशी केली गावात. हा गेला होता याच्या आईला भेटायला. पण हा जेव्हा स्टँडवर उतरला तेव्हा याच्या बरोबर रिक्षात एक तरुण मुलगी होती. हो ना? कोण होती ती? दुसरी कोण असणार? स्वातीच ना? बोल, कुठे आहे स्वाती? नंतर कुठे गेली ती? कुठे डांबून ठेवलंस तिला? बोल. एक मिनिट प्लीज. हे बघा, माझ्या बरोबर गाडीत एक मुलगी होती हे खरंय, पण ती स्वाती नव्हती. तिचं नाव उज्ज्वला. आम्ही दोघे एकाच गावात राहतो. माझ्या घराच्या पुढेच तिची वाडी आहे, खर्चेवाडी. तिथे ती राहते. ती प्रवासात एकटीच होती म्हणून मी तिला सोबत केली. मी दोघे एकत्र बस स्टँडला उतरलो. स्टँडला मी एकच रिक्षा केली. मग आम्ही पुढे गेलो. मी घरी उतरलो आणि ती रिक्षा घेऊन पुढे निघून गेली. बस एवढंच घडलं. एक मिनिट, तुम्ही सगळे माझ्यावरती का डाऊट घेताय? तुम्ही स्वातीला शोधा ना. एक मिनिट, तू नाही सांगायचं आम्हाला काय करायचं ते.
तुला काय वाटलं टाइमपास चाललाय सगळा? साहिल रिलॅक्स. तू घरी जात मॅडम जा, घरी जा. थँक्यू मॅडम, येतो मी. ए फोन घे. आणि प्लीज स्वातीबद्दल काही कळलं तर मला कळवा. थँक्यू. राकेश, साहिल आत्ताच घरातून बाहेर पडलाय, त्याच्यावर लक्ष ठेव. आणि महेशला स्वातीचा फोटो घेऊन पेंडला पाठव. हर्चवाडीत राहणाऱ्या उज्ज्वलाची सुद्धा चौकशी करायला सांग. साहिल बरोबर एसटी मध्ये आणि रिक्षामध्ये स्वाती होती की उज्ज्वला हे कन्फर्म करा आणि कळवा. ओके. म्हणजे महेश पेंडला गेल्यानंतर हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय ते आपल्याला कळेल. पण उज्ज्वलाबद्दल कळेपर्यंत आपण असे स्वस्थ बसू शकत नाही ना. स्वातीबद्दल क्लू मिळू शकेल असं आणखीन एक ठिकाण आहे. तिने जिथून कपडे विकत घेतले ते कपड्यांचं दुकान. मला सांगा, ही मुलगी या 1-2 दिवसात तुमच्या दुकानात आली होती? हो, ही मुलगी परवा आली होती दुकानात. हो. किती वाजता? किती वाजता आली सांगता येणार नाही, पण साधारण ती मला वाटतं 4 वाजेपर्यंत इथेच होती. हो. खरेदी केल्यानंतर कुठे गेली काय माहित नाही. तिने काय खरेदी केलं काही आठवतंय का? म्हणजे तिनं स्वतःसाठी काही घेतलं का? एक मिनिट. सिडने स्वातीने ज्या दुकानातून कपडे विकत घेतले होते त्या दुकानाच्या पावतीचा फोटो पाठवलाय. अरे काय चाललंय? साहिलला भेटल्यावर त्याच्या घराजवळच्या दुकानातून कपडे विकत घेऊन स्वाती साहिलवर निघून गेली हे कळलंय मला. मग आता ही कपड्यांची चौकशी कशाला? अरे तिनं साड्या घेतल्या असेल नाही तर ड्रेस घेतले असेल, याला काय महत्व आहे? काका, परवा स्वाती साहिलकडे गेली होती, पण तुम्हाला फसवून त्याला भेटायला नाही, तर तू करिअरमध्ये सेटल होईपर्यंत आपण भेटायचं नाही हे सांगायला. हे कोणी सांगितलं? त्याला फंग्या साहिलनं? आणि तुमचा लगेच विश्वास बसला त्याच्यावर? नाही, आधी विश्वास नव्हता ठेवला, पण आता असं वाटतंय की साहिल खरं बोलतो. कारण स्वातीने त्या दुकानातून स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी कपडे विकत घेतले. काय? हो, हे बघा त्या पावतीचा फोटो. ती दुकानदाराला असंही म्हणाली की हे कपडे पाहून आईबाबांना खूप आनंद होईल.
म्हणजे हे सरप्राईज द्यायचं होतं तिला आपल्याला? बघा, आणि तुम्ही मात्र पोरीला नाही नाही ते बोललात. बाबा, स्वातीताईला साहिल बरोबर पळून जायचं असतं तर तिने तुमच्यासाठी कुर्ता आणि आईसाठी साड्या का विकत घेतल्या असत्या? कुठे गेली असेल ती? काकू, माझे सहकारी स्वातीला शोधताय. आणि हे सगळं बघून असंच वाटतंय की स्वाती साहिल बरोबर पळून गेलेली नाहीये. पण मग घरी का आली नाही ती? कुठे गेली असेल? काय करत असेल ती? हो, ही मुलगी परवा इथेच होती. हिच्या हातात ना 2 पिशव्या होत्या. मग एक रिक्षा आली. त्या रिक्षात 2 बायका होत्या. त्या बायकाने हिला काहीतरी सांगितलं. नंतर ही त्यांच्या रिक्षात बसून निघून गेली. मला सांगा, त्या रिक्षातल्या ज्या 2 बायका होत्या त्या बोलत कशा होत्या? म्हणजे दिसायला कशा होत्या, वागत कशा होत्या? म्हणजे असं काय विचारतोय तुम्ही? कारण त्या बायकांबरोबर गेलेली पोरगी अजून घरी आलेली नाही. स्वातीताई संकटात असेल. कदाचित परवा रात्री तिने बाबांना मदतीसाठी फोन केला असेल. चुकलंच माझं चुकलं. रागाच्या भरात मी नको तो विचार करत बसलो आणि स्वातीचा फोन मी घेतला नाही. आणि त्यानंतर आभाने तिला फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा तिने फोन घेतला नाही. आणि आता तर तिचा फोनच बंद लागतोय. अहो काका, कदाचित तिला फोन घ्यायला किंवा करायला तशी संधीच मिळाली नसेल. म्हणजे तिच्याकडून फोन काढून घेतला असेल? अरे देवा, आता कुठे असेल ती? कोण असतील ते लोक? काय केलं असेल त्यांनी तिचं? काकू काकू पॅनिक होऊ नका. माझे सहकारी स्वातीला शोधतायत. मी त्या दुकानात चौकशी केली. तो म्हटलं की 2 बायका होत्या. त्यापैकी एक बाई गावठी बोलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर कसलं तरी गोंधळ होतं आणि मशरी लावल्यासारखे तिचे ओठ काळे होते. आणि दुसरी बाई गोरी पान होती आणि तिचं तोंड पान खाल्ल्यागत लाल होतं. बंडू, का माहिती नाही, मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे. पण मॅडमना फोन करूया. हां, बोल सर. ओके, म्हणजे स्वाती स्वतःहून गेली आहे, तिला कोणी पळवून नेलेलं नाही. आम्ही त्या रिक्षावाल्याबद्दल काही माहिती मिळते का ते बघतो. ओके, बाय. स्वाती रिक्षातून ज्या 2 बायकांबरोबर गेली त्या 2 कोण असतील? नातेवाईकांपैकी किंवा ओळखीच्या कोणी असतील का? कारण त्यांच्याशी बोलल्यावर स्वाती स्वतःहून त्यांच्यासोबत गेली. पण मॅडम, ओळखीचं कोणी असतं तर मग ती घरात न सांगता का गेली? अनोळखी बायकांबरोबर ती कुठे आणि का जाईल? आणि मुळात ती फोन का बंद ठेवेल? नाही, पण ती नात्यातले किंवा ओळखीच्यांकडे नक्कीच गेली नसेल. कशावरून? कारण हे नसताना मीच आमच्या सगळ्या ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या लोकांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की स्वाती त्यांच्या घरी नाहीये. त्या आपल्या ओळखीच्या किंवा नात्यातल्या नसतील आणि साहिलच्या ओळखीच्या असतील आणि स्वतः प्रत्यक्ष भाग न घेता त्यानंच त्या बायकांना पाठवलं असेल स्वातीला त्याच्याकडे नेण्यासाठी. हे बघा, नेमकं काय घडलंय, कसं घडलंय हे माझ्या सहकाऱ्यांकडून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर कळेलच.
त्या 2 बायकांचं वर्णन कळलंय. आम्ही त्या रिक्षावाल्यालाही शोधतो. स्वातीला शोधायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. येतो आम्ही. चल. काय हो आता कुठे असेल स्वाती आणि काय करत असेल? कोण असतील ते बायका? का घेऊन गेल्या असतील स्वातीला? आई, हे काम साहिलचं असतं तर तो स्वातीताईला सोडून घरी का आला असता? खरं तर मला स्वातीचा खूप राग आला होता, पण आता साहिल तिच्याबरोबर नाहीये हे ऐकून तिची खूप काळजी वाटते. साहिल तिच्या बरोबर नसेल तर मग ती कुठे असेल, कशी असेल? देवा मला क्षमा कर, माझं चुकलं देवा, मला क्षमा कर, पण माझ्या स्वातीला सुखरूप ठेव. माझं चुकलं, माझं चुकलं, माझं अहो, काय करत आहे? बाबा, शांत व्हा. Please, बाबा. माझं चुकलं. शांत व्हा. मॅडम, महेशने कन्फर्म केलं. पेंटच्या रिक्षामध्ये आणि एस टीमध्ये जी मुलगी होती ती उज्ज्वलाच होती, स्वाती नव्हती. याचा अर्थ साहिल खरं बोलतोय. आणि त्या 2 बायका ज्या रिक्षा घेऊन आल्या होत्या त्या रिक्षावाल्याचं काय? मॅडम, त्या माणसाला त्या रिक्षाचा नंबर माहिती नाही. हां, पण तो रिक्षावाला सारखा शिंकत होता आणि त्या रिक्षाच्या मागं हनुमानाचं द्रोणागिरी उचलून उडत जाणार चित्र होतं. आम्ही त्या रिक्षा स्टँडवर सांगून ठेवलंय. राकेश आणि समीर त्या रिक्षावाल्याला शोधायचा प्रयत्न करतात. मॅडम, या 2 बायका आहेत. त्या 2 बायकांपैकी एक बाई सावळी आहे, चेहऱ्यावर गोंधळ आहे, ओठ काळे आहेत. म्हणजे कदाचित ती मशेरी लावत असेल किंवा विडी ओढत असेल. आणि दुसरी गोरी आहे, पान खाते. या वर्णनावरून असं वाटतंय की त्या चांगल्या घरातल्या बायका नव्हत्या. म्हणजे कदाचित स्वातीला वाईट हेतूने घेऊन गेले असतील. तुम्ही मला असं बांधून का ठेवलंय? मला जाऊ द्या प्लीज, सोडा मला. वाचवा, वाचवा. जास्त आवाज करायचा नाही तर मुसक्या बांधीन. मग धड श्वास बी घेता येणार नाही. अगं, आणि हे असं आरडायचं असतं का? अगं, जोरात आरडायचं. कसं आरडायचं माहितीये का तुला? थांब, मी शिकवते तुला कसं आरडायचं असतं ते. हे बघ. अहो, वाचवा, वाचवा, वाचवा. अहो, वाचवा, हिला कोणीतरी वाचवा. अहो, वाचवा, अहो, वाचवा, वाचवा. अहो, वाचवा, वाचवा. हिला कोणीतरी वाचवा. हो, बघितलंस? हे असं आरडायचं असतं. आणि तसं बी ना, तू किती बी आरडलीस ना तरी इथं कुणी बी येणार नाही. अगो, कारण इथं कुणी बी फिरकत नाही. कळलं तुला? गगुमन मावशीचा ऐक. हा, कबूल कर, मग सोडून देऊ काय? तर अगं, पोटभर जेवायला बी देऊ तुला. काही झालं तरी पण तुमचं मी ऐकणार नाहीये. अहो, मी खूप चांगल्या घरातली हो. मला जाऊ द्या प्लीज. चांगल्या घरची? चांगल्या घरातला तर आम्ही पण होतो ग. अगं, परत आमच्यासारख्या दुर्दैवी बायांना अशी एखादी मावशी भेटतेच. आणि मग किती बी विरोध केला ना तरी त्याचा काय बी उपयोग होत नाही बघ. आधी लई वाईट वाटतं, तरच बी होतो. घरची आठवण बी येते, लई रडू बी येतं. होय, पण हळूहळू सवय होती त्याची. जशी आम्हाला सवय झाली ना तशी तुला बी सवय होईल बघ. काय ग?
आणि मग तू आमच्यातली होशील. आणि घरी जायची स्वप्न बघायची सोडून मावशी बनायची स्वप्न बघशील. ची! माझा जीव जरी गेला ना तरी तुमचं हे गाणं मी ऐकणार नाही. मला जाऊ द्या, प्लीज जाऊ द्या घरी, मला जाऊ द्या. मग मर अशीच उपाशी. तरी बी मावशीच ऐकायला लागेल काय? हं? चल ग चल. मॅडम, मला एक गोष्ट कळत नाही. स्वाती अशा अनोळखी आणि विचित्र बायकांबरोबर गेलीच का? कदाचित त्या बायकांनी स्वातीला असं काही खोटं सांगितलं असेल की तिचा त्यांच्यावर विश्वास बसला असेल. का मी यांच्यावर विश्वास ठेवला? का मी रिक्षात बसले? आई या साड्या बघून खूप खुश होईल आणि बाबांचाही राग जाईल. ऑटो. स्वाती तूच ना? हो, काय झालंय? अगं तुझ्या आईला अपघात झालाय. काय? आईला? अगं ती हॉस्पिटलमध्ये आहे. सगळे नातेवाईक तिकडेच आहेत तुझे आणि तुला आम्ही न्यायला आलोय. तू चल चल आमच्या बरोबर. चल बघू. चल आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. रडून काय बी उपयोग नाही. हा कशाला आपल्या रागात आठवतीया? त्या परेस आमचं आई काय ग? मी तुमचं ऐकणार नाही. मला पूर्ण खात्री आहे माझे बाबा मला इथून सोडवतील. बाप? तिचा बाप हिला सोडवणार म्हणे. अगं पण तुझ्या बापाला कळलं तरी पाहिजे ना तू कुठे असते. त्याला कधी बी कळणार नाही तुला कुठं ठेवलंय ते. काय ग? या मुलीला त्यांनी रिक्षातून नेलंय आणि रिक्षाच्या मागे हनुमानाचं चित्र पण होतं. हनुमानाचं चित्र? नाही साहेब, अशा कोणत्या पण रिक्षात मला माहित नाही. समीर, त्या रिक्षातून कोणीतरी चिंकलाय. ते बघ हनुमानाचं चित्र पण आहे. Yes. चल, 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 लवकर. चल तो बघ गेला. चल लवकर. चल बाहेर बाहेर गाडी बंद कर. बाहेर बाहेर ये. काय झालं साहेब? मी काय केलं? हे बघ या मुलीला पाहिलेस? कपड्याच्या दुकानाजवळ होत्या. तुझ्या रिक्षा 2 बायका होत्या. हो 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 साहेब. मुली खूप रडत होती साहेब. तिच्या आईबद्दल बोलत होती. 2 बायका होत्या तिच्यासोबत. तिला धीर देत होत्या त्या. का काय झालं मला काय विचारताय? समीर, याला बघ. आपण हे काय केलंय? बोल. हॅलो मॅडम, तो रिक्षावाला सापडलाय.
अगं चंपा ललिता, काय दशा करून ठेवली ग माझ्या पोरीची? हा ए, तिला बांधून कोण ठेवलं? कोणी ठेवलं? सोडा सोडा तिला आधी, सोडा लवकर सोडा. हा चंपे, जा तिला खायला घेऊन ये. आणते. चल जा लवकर. घाबरू नकोस हं बाळा. अगं इथं तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही. हा अगं ए, आणा ना लवकर. हा घे, खाऊन घे. हा खूप भूक लागली असेल ना तुला, खा घे. हा घे. काय ग, ही पोरगी ऐकत नाही काय? नाही हो, बांधून ठेवलं, उपाशी ठेवलं तरी बी ऐकत नाही. अशी कशी ऐकत नाही ग? हा ही पुडी तिच्या जेवणात घाल, मग बघ कसं आपलं काम होतंय ते. हा बर. चला जा. हे अगं तिकडं कुठं, मागच्या दारानं जा. बर. हा थोडं खा ग बाळा. इथं तुझ्यावर जबरदस्ती कोणीही करणार नाही. तू जर थोडं खाल्लंस ना की तुला आम्ही घरी पाठव. खरंच तुम्ही मला घरी जाऊ द्याल? हो, खरंच घरी पाठव. हे खाल्लंस की तू बेशुद्ध होशील, मग विरोध कसा करणार? हा जागी होशील तेव्हा आमच्यातलीच झाली असशील.